नक्कीच वरळीमध्ये वरळीचा राजा पाद्यपूजन सोहळा होणार आहे आणि या सोहळ्यासाठी ठाकरे जी स्वप्नील, मी आपल्याला थोडं थांबवते. आपल्या सोबत किशोरीताई पेडणेकर या फोन लाईन वरून जोडलेल्या आहेत. किशोरीताई, मराठीच्या मुद्द्यावरून घेतलेला मेळावा ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले. त्यानंतर आज मातोश्रीवर मनसेच्या स्थापनेनंतर आज राज ठाकरे एवढ्या वर्षांनंतर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत. काय आपल्या भावना? आम्हाला हे सगळं दृश्य बघून आनंद होतोय. आमचं नेहमीच राजसाहेब किंवा उद्धवजी हे नात्यांमध्ये गुंफलेले आहेत आणि त्यांनी प्रत्येक वेळेला त्यांच्या कार्यक्रमांमध्ये त्या वेळेला दाखवलं होतं. परंतु आता राजकीय मतभेद बाजूला सारून या आपण मुंबई आणि मराठीसाठी जे एक झालेले आहेत आणि राजसाहेबांचा तर दिलदार स्वभाव, तेवढाच मोठा भाऊ म्हणून उद्धवजींचा, असे दोघांचे हे पैलू आहेत सगळे व्यवस्थित दिलदार. आम्हाला आनंद आहे, छान वाटतंय दोघंही एकत्र आले बघून. पालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकत्र पाहायला मिळतील का? इतकं सगळं छान घडतंय तर पुढेही चांगलंच घडणार आहे. जी जी किशोरीताई, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आपण पाहतोय या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये सुद्धा या दोन्ही पक्षांचा आनंद उत्साह पाहायला मिळतोय. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट पुन्हा एकदा आता चर्चेत आलेली आपण पाहतोय. राजकारणातली ही मोठी घडामोड म्हणावी लागेल. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर या ठिकाणी राज ठाकरे दाखल झालेले आहेत. दृश्य पाहतोय. राज ठाकरे मातोश्रीवर दाखल. उद्धव ठाकरे यांचा 65वा वाढदिवस. सकाळपासूनच या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. कार्यकर्त्यांची गर्दी आणि आज राज ठाकरे हे स्वतः मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाल्यानंतर आता चर्चांना उधाण आलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आताची ही ताजी दृश्य. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचं वेलकम केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी बाहेर त्यांचं वेलकम करण्यासाठी आले होते. त्यानंतरची ही दृश्य ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत होते त्याच ठिकाणी हे दोघे बंधू उभे होते आणि ही दोघांची गळाभेट आताची आपण ही दृश्य पाहतोय. मनसेचे नेते मंडळी सुद्धा या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झालेले आहेत. मनसेच्या स्थापनेनंतर गेल्या अनेक वर्षांनंतरची ही मातोश्रीवरची ही राज ठाकरे यांची भेट निमित्त उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस. उद्धव ठाकरे यांचा 65वा आजचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झालेले पाहायला मिळतात. कार्यकर्त्यांमध्ये आणि या ठिकाणी नेते मंडळींमध्ये आता हा उत्साह. मराठीच्या मुद्द्यावर या ठिकाणी हे दोघे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळाले होते आणि त्यानंतरची आता ही दुसरी भेट आपण पाहतोय. एकत्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मातोश्रीवर पाहायला मिळतात. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झालेत. त्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये या ठिकाणी उत्साह. किशोरी पेडणेकरताई यांची आपण प्रतिक्रिया याआधी जाणून घेतली. यामध्ये त्यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यावरती आपण आनंदित आहोत, आपल्याला याचा आनंद होतोय, आपण उत्साही आहोत असं म्हटलंय. सकाळपासूनच कार्यकर्त्यांची या ठिकाणी गर्दी. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री बाहेर गर्दी जमलेली आहे. तर आता काही वेळापूर्वी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर भेट दिलेली आहे. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. मनसे कार्यकर्ते नेत्यांमध्ये त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये सुद्धा या बंधू ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर आता उत्साह पाहायला मिळतोय. मात्र आगामी निवडणुका, पालिका निवडणुका, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट आता ही या ठिकाणी झालेली भेट सुद्धा आता महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे. राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले. या दोघा बंधूंमध्ये आता चर्चा सुरू आहे. राज ठाकरे मातोश्रीवर दाखल होतात संजय राऊत यांच्याकडून त्यांचं वेलकम करण्यात आलेलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी बाहेर आले. त्यानंतरची दोघांची ही गळाभेट आपण पाहतोय. उद्धव ठाकरे, राज ठाकरे पुन्हा एकदा आपल्याला एकत्रित एकाच मंचावर या ठिकाणी पाहायला मिळतात. मातोश्रीवर राज ठाकरे आल्यानंतर आता चर्चांना उधाण आलेलं आहे.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.